नमस्कार, सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत बेसनचे लाडू कसे बनवायचे। तर चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर बेसनचे लाडू बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे हरभऱ्याची डाळ म्हणजेच चण्याची डाळ। तर इथे मी अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, बघू शकता इथे। तर ही डाळ स्वच्छ निवडून घेतलेली आहे। तर ही घेतलेली डाळ आता भाजून घ्यायची आहे। तर आता आपण भाजून घेऊया। हरभऱ्याची डाळ भाजण्यासाठी एकीकडे मी कढई गरम करून घेतलेली आहे। तर डाळ भाजण्यासाठी जाड बुडाची कढई वापरायची, म्हणजे डाळ खमंग छान भाजली जाते। तर डाळ भाजण्यासाठी तुम्ही कोणत्याही कढईचा वापर करू शकता। आता कढई ही गरम झालेली आहे, याच्यामध्ये टाकूया अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली। तर डाळ भाजण्यासाठी तुम्हाला काही मी टिप्स सांगणार आहे, त्या तुम्ही नक्की फॉलो करून तुमचे बेसनचे लाडू चांगल्या प्रतीचे बनवून घेऊ शकता। तर बेसनचे खमंग आणि छान रवाळ लाडू होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तो असतो हरभऱ्याची डाळ। आणि ती कशी भाजली जाते, तर डाळ भाजत असताना शक्यतो मध्यम ते मिडियम आचेवरती डाळ भाजून घ्यावी। डाळ भाजत असताना एकसारखं सतत हलवायचं, म्हणजे डाळीचाही कलर चेंज झाला नाही पाहिजे आणि डाळ ही अगदी व्यवस्थित भाजली पाहिजे। या पद्धतीने डाळ भाजून घ्यायची। साधारणतः ही डाळ भाजण्यासाठी 10 ते 15 मिनिटाचा वेळ लागतो। ही डाळ भाजताना मध्यम ते स्लो गॅसवरती भाजून घ्यायची, म्हणजे ती डाळ आतपर्यंत पूर्ण भाजली जाते मंद गॅसवरती। हरभऱ्याची डाळ भाजून घेतल्यामुळे बेसन भाजायला जास्तीचा वेळ लागत नाही। लाडूही छान चवीला लागतात आणि ते टाळ्याला अजिबात चिकटत नाहीत आणि रवाळ मस्त होतात तयार। जर तुम्हाला जास्तीचे लाडू बनवायचे असतील तर तुम्ही या डाळीचे प्रमाण दुपटीने किंवा तिपटीने वाढवून घेऊ शकता। या डाळीवरती भाजताना काळे डाग सुद्धा पडू द्यायचे नाहीत, अशी छानपैकी हलवत सतत राहायचं आणि डाळ भाजून एकसारखी घ्यायची। 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत, आपली डाळ भाजलेली आहे। तर बघू शकता इथे एकसारखी डाळ सर्व बाजूनी भाजून झालेली आहे। डाळ आपली करपलेली नाही, या पद्धतीने मी भाजून घेतलेली आहे। तर ही भाजलेली डाळ एका बाउलमध्ये काढून घेऊया। भाजलेली डाळ मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे थंड करण्यासाठी। हरभऱ्याची डाळ भाजून घेतल्यामुळे डाळीचा चिकटपणा कमी होऊन बेसन आपलं रवाळ छानपैकी तयार होतं। तर ही भाजलेली डाळ थंड करून घ्यायची आणि मगच गिरणीतून किंवा मिक्सरवरती रवाळ अशी बारीक दळून आणायची। तर आता आपण ही डाळ थंड करून घेऊया। थंड झालेली आहे, आता आपण गिरणीतून रवाळ अशी दळून आणूया। बेसनचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। बेसन, पिठी साखर, साजूक तूप, काजू, मनुके, वेलची आणि जायफळ पूड, हे झालं बेसनचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य। तर आता आपण वजनी प्रमाणात हे साहित्य पाहूया। इथे बघू शकता अर्धा किलो बेसन। हे बेसन मी डाळ भाजून बेसन बनवून घेतलेलं आहे। हे बेसन घेताना गिरणीतून दळून आणल्यानंतर आहे असं बेसनचे लाडू बनवायला अजिबात घ्यायचं नाही, तर चाळून बेसन घ्यायचं। तर इथे मी चाळून बेसन घेतलेलं आहे। तर हे वजनी प्रमाणात आहे आपलं बेसन अर्धा किलो। वजनी प्रमाणात पिठी साखर आहे 350 ग्रॅम, तूप आहे 175 ग्रॅम, 20 ग्रॅम काजू, 10 ग्रॅम मनुके आणि 2 ग्रॅम वेलची आणि जायफळ पूड। तर हे सर्व साहित्य झालं वजनी प्रमाणात। तर बेसनचे लाडू बनवण्यासाठी खूप सारा याच्यावरती विचार करून वजन वगैरे किती काय प्रमाणात आणि अचूक प्रमाणात परफेक्ट लाडू आणि परफेक्ट रेसिपी कशी बनवता येईल याचा सर्व काही विचार इथे करून मी या साहित्यांचं मेजरमेंट घेतलेलं आहे। जर तुम्हाला बेसनचे लाडू बनवून देण्याची ऑर्डर असेल तर तुम्ही हे वजनी प्रमाणाचं साहित्य अगदी अचूक प्रमाणात आहे। 1 किलोच्या प्रमाणात हे बेसनचे लाडू तयार होतात। जर तुम्हाला 1 किंवा 2, 3, 4 किंवा 5 किलोचे बेसनच्या लाडूची ऑर्डर आली असेल तर याच साहित्यांचं प्रमाण दुपटीने, तिपटीने, चौपट किंवा 5 पट वाढवून 5 किलोपर्यंत लाडू बनवून तयार करू शकता आणि ऑर्डर घेऊ शकता। अगदी अचूक आणि परफेक्ट प्रमाण आहे। तर आता आपण या सर्व साहित्य कपाच्या प्रमाणात किती प्रमाणात घेतलेलं आहे हे पाहूया। 5 कप बेसन
2.5 कप साखर, 1/2 कप तूप, 2 चमचे मनुके, 15 ते 20 अर्ध्या केलेल्या काजूच्या पाकळ्या, अर्धा ते 1 चमचा जायफळ आणि वेलची पूड घ्यायची। तर शक्यतो जायफळ पूड आणि वेलची पूड दोन्ही वापरा। तर काजू आणि मनुके गार्निशिंगसाठी घेतलेला आहे। या ठिकाणी तुम्ही पिस्ता किंवा तुम्हाला आणखी ड्रायफ्रूट आवडत असतील त्याचा वापर करू शकता। तर इथे तूप घेताना घट्ट किंवा जास्त पातळ असलेलं तूप अजिबात घेऊ नका, त्याचं प्रमाण कमी किंवा जास्त प्रमाणात होऊ शकतं। तर इथे तूप मी पातळ करून घेतलेला आहे, बघू शकता। या पद्धतीने तुपाचा वापर करायचा। जर बेसनचे लाडू बनवायचे असतील आणि जर तुमच्याकडे तूप वगैरे नसेल तर तुम्ही या ठिकाणी तुपाऐवजी डालड्याचाही वापर करू शकता किंवा अर्ध तूप आणि अर्ध तेलाचाही वापर करू शकता किंवा तुम्ही तुपाऐवजी तेलाचाही वापर करून बेसनचे लाडू बनवून घेऊ शकता। शक्यतो तुपामध्ये बनवलेले लाडू चवीला अप्रतिम लागतात, म्हणून तुपाचाच वापर करायचा। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर बेसनचे लाडू बनवण्यासाठी या साहित्यांचं प्रमाण कपाच्या प्रमाणामध्ये आणि वजनी प्रमाणात मी सांगितलेलं आहे। तर कपाचं प्रमाण इथे मी या 200 ग्रॅमच्या मेजरमेंट कपाने प्रमाण घेतलेलं आहे आणि वजनी प्रमाण म्हणाल तर तुम्ही वजनी प्रमाण मी वजन काट्यावरती अगदी तंतोतंत वजन करून घेतलेलं आहे। जर तुम्हाला साहित्यांचं प्रमाण घ्यायचं असेल तर तुम्ही घरातील कोणत्याही वाटीने घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर वजन काटा असेल तर अगदी वजन काट्यावरती मोजूनही साहित्य घेऊ शकता। बेसन भाजण्यासाठी कढई गरम करून घेतलेली आहे। शक्यतो बेसन भाजण्यासाठी जाड बुडाची कढई असलेला वापर करायचा। तरी ते मी जाड कढई असलेला वापर केलेला। शक्यतो पातळ कढई असलेला अजिबात वापर करू नका, नाहीतरी त्याच्यामध्ये बेसन करपलं जातं। कढई गरम झालेली आहे, याच्यामध्ये टाकूया 2 ते 3 चमचे सुरुवातीला तूप टाकून घ्यायचं। तर इथे मी 3 चमचे सुरुवातीला तूप टाकलेलं आहे। आता तूप थोडं गरम करून घेऊया। तूप गरम झाल्यानंतर याच्यामध्ये बेसन टाकून घेऊया। सर्व एकदम बेसन टाकून घ्यायचं, तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिक्स झाल्यानंतर परत याच्यामध्ये तूप टाकून घेऊया। जोपर्यंत खमंग बेसन भाजत नाही तोपर्यंत तूप 1 ते 2 चमचे अधूनमधून ॲड करत राहायचं आणि बेसन भाजून घ्यायचं। साधारणतः बेसन भाजायला 25 ते 30 मिनिटं लागतात। 25 ते 30 मिनिटापर्यंत हे बेसन छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं। तर बेसन भाजत असताना अधूनमधून तूप टाकून घ्यायचं, एकदम तूप टाकायचं नाही, तुपाचा अंदाज घ्यायचा आणि त्या पद्धतीने बेसनमध्ये तूप टाकून घ्यायचं। आता आपण अधूनमधून तूप टाकून सर्व तूप याच्यामध्ये टाकून घ्यायचं। तर याच्या गुठळ्या वगैरे सर्व फोडून घ्यायच्या आणि बेसन भाजत असताना तुपाचा अंदाज घ्यायचा, तूप किती लागतंय त्यानुसार हे बेसन भाजून घ्यायचं तूप टाकून। तर बेसन भाजत असताना खोल कढई आणि मोठी कढई आणि गोलाकार आकारामध्ये असणारी कढईचा वापर करायचा आणि बेसनच्या गाठी फोडण्यासाठी सुद्धा या पद्धतीचा चमचा असेल तर गाठी फोडून घ्यायच्या किंवा पळीने सुद्धा गाठी फोडून घेऊ शकता। शक्यतो उलटाण्याने व्यवस्थित गाठी फोडल्या जात नाहीत। गोलाकार कढई आणि गोलाकार असा चमचा असेल तर गाठी अगदी बेसनच्या व्यवस्थित फोडल्या जातात। तर बघू शकता मस्त गाठी फोडल्या जातात। अशा गाठी फोडून घ्यायच्या या चमच्याने आणि परत उलटाण्याने हलवून घ्यायचं व्यवस्थित। आता आपण परत याच्यामध्ये राहिलेलं तूप टाकून घेऊया। थोडंसं बाकी तूप ठेवायचं। जोपर्यंत बेसन व्यवस्थित भाजत नाही आणि बेसनचं तूप रिलीज होत नाही तोपर्यंत हे बेसन भाजून घ्यायचं आणि तूप थोडंसं शिल्लक ठेवून घ्यायचं। तर बघू शकता तूप टाकल्यानंतर परत तुपाच्या गाठी होतात, तर या सुद्धा गाठी फोडून घ्यायच्या। तरी ते बघू शकता थोडं थोडं करून मी 175 ग्रॅम सगळं तूप टाकून घेतलेलं आहे बेसनमध्ये। जसं बेसन भाजल तसं बेसन तूप ऑब्झर्व करतं सुरुवातीला आणि नंतर बेसन भाजून झाल्यानंतर किंवा बेसन भाजून होत आल्यानंतर हळूहळू तूप ते रिलीज होऊ लागतं। तर इथे बघू शकता हळूहळू तूप सुटलेला आहे बेसनला। छान खमंग इथं बेसन भाजलेलं आहे। जेवढं
मंद आचेवरती बेसन जास्त वेळ भाजल तितकं बेसन छान भाजलं जातं आणि लाडू अजिबात टाळ्याला चिकटत नाहीत। तर या सर्व बारीक सारीक तुम्ही टिप्स फॉलो करून तुमचे बेसनचे लाडू परफेक्ट आणि छान बनवून घेऊ शकता। 15 ते 20 मिनिटं बेसन भाजून झाल्यानंतर आणि याच्या गुठळ्या तयार झालेल्या आहेत बेसनच्या आणि तुपाच्या। तर या गुठळ्या झालेल्या आहेत, या फोडून घ्यायच्या। म्हणजे या गुठळ्या तयार झाल्यानंतर बेसन आपलं परफेक्ट इथं लाडूसाठी भाजून तयार झालेलं आहे असं समजावं। तर आता या सर्व गुठळ्या आपण परत फोडून घ्यायच्या। बेसन इतकं मस्त छान भाजलेलं आहे। तर सुरुवातीला डाळ भाजून घेतल्यामुळे बेसन भाजायला जास्तीचा वेळ लागत नाही। 25 ते 30 मिनिटांमध्ये बेसन अगदी परफेक्ट भाजून होतंय। तर आणखी आपण 5 मिनिटं बेसन भाजून घेऊया। जेवढं बेसन छान खमंग भाजलं जाईल तेवढे लाडू छान खमंग होतात। जसं बेसन भाजेल तसं तूप रिलीज होऊन याच्या गुठळ्या होतात। तर या गुठळ्या झालेल्या अधूनमधून फोडून घ्यायच्या आणि बेसन चांगलं भाजून घ्यायचं। तर इथे बघू शकता 30 ते 40 मिनिटात आपलं बेसन व्यवस्थित भाजून तयार झालेलं आहे। तर इथे आपलं बेसन लाडवासाठी परफेक्ट भाजून तयार झालेलं आहे। आता हे एका परातीमध्ये बेसन भाजलेलं काढून घ्यायचं। भाजलेलं बेसन एका परातीमध्ये थंड होण्यासाठी मी काढून घेतलेलं आहे। तर हे भाजलेलं बेसन थंड करून घ्यायचं आहे, हलकंसं कोमट थंड करून घ्यायचं। लाडू वळण्यापूर्वी मी तुम्हाला काही महत्त्वाच्या खास टिप्स सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा। तर बेसन भाजल्यानंतर बेसन कढईतच असताना गरम कढईमध्ये गरम बेसनामध्ये अजिबात साखर घालायची नाही। जर गरम बेसनामध्ये साखर घातली तर तुमचे लाडू कडक होतात किंवा साखरेच्या लाडवामध्ये गाठी होतात आणि लाडू कडक असे होतात। त्याच्यामुळे गरम बेसनामध्ये साखरेचा वापर अजिबात करायचा नाही। बेसन थंड म्हणजे कोमट झाल्यानंतर याच्यामध्ये पिठी साखर घालून घ्यायची। तर गरम कढईमध्ये किंवा गरम बेसनामध्ये साखर टाकून कढईमध्येच गॅस चालू असल्यानंतर हे सर्व मिक्स अजिबात करायचं नाही। याच्याने साखरेच्या गाठी आणि बेसन कडक होऊ शकतं आणि त्याच्यामुळे लाडू परफेक्ट वळायला येत नाहीत। या चुका टाळायच्या। बेसन भाजल्यानंतर शक्यतो परातीमध्ये पसरट भांड्यामध्ये काढून ते पसरून थंड करून घ्यायचं। बेसन थंड म्हणजे कोमट होईपर्यंत बेसन थंड करून घ्यायचं आहे। अगदी जास्त पूर्णपणे थंड करून घ्यायचं नाही, नाहीतरी बेसनचे लाडू वळायला त्रासदायक ठरू शकतात। तर आता आपण हलकंसं कोमट थंड होईपर्यंत हे बेसन थंड करून घेऊया। तर इथे बघू शकता हलकंसं कोमट थंड झालेलं आहे बेसन। तर हातात घेतल्यानंतर बघू शकता। तर आता हाताने हे सर्व बेसन एकत्र करून याच्या गाठी वगैरे फोडून घ्यायच्या। परत एकदा व्यवस्थित मिक्स हाताने बेसन केलेलं आहे। हलकंसं कोमट थंड झालेलं आहे हे बेसन। तर याच्यामध्ये आता आपण साखर टाकून घेऊया। तर मी साखर टाकून घेतलेली आहे। साधारणतः अर्धा कप इतकी मी साखर साईडला ठेवणार आहे। साखरेचा अंदाज घ्यायचा आणि मग साखर मिक्स करायची। एकदम साखर मिक्स करायची नाही। एखाद्या वेळेस बेसन आणि साखर कितपत प्रमाणात व्यवस्थित मिक्स होते याचा अंदाज घ्यायचा आणि साखर मिक्स करून घ्यायची। तर इथे बघू शकता हाताने व्यवस्थित मिक्स केलेलं आहे। तर आपल्याला राहिलेली ही साखर टाकायची आहे। तर इथे सर्व पिठी साखरेचा वापर होणार आहे। सर्व साखर टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं। सगळ्यात शेवटी जायफळ आणि वेलची पूड टाकायची। हाताने याच्यातल्या बेसनच्या साखरेच्या गाठी वगैरे फोडून एकसारखं मिश्रण तयार करून घ्यायचं। तर इथे बघू शकता बेसनमध्ये साखर मिक्स केल्यानंतर याचा छान असा मुटका तयार होतो। तर थोडंसं हे कोरडंच वाटते मिश्रण। तर सुरुवातीला आपण 175 ग्रॅम तुपामध्ये बेसन भाजून घेतलेलं आहे। नंतर ना मी इथे 15 ग्रॅम इतकं तूप घेतलेलं आहे। मिश्रण आपलं कोरडं वाटतंय त्याच्यामुळे याच्यावरती मी 10 ते 15 ग्रॅम नंतर ना तूप ऍड करणार आहे। तर तूप टाकताना हे तूप पातळच असावं, घट तुपाचा वापर अजिबात करायचा नाही। तर डाळ जुनी आहे की नवीन आहे
बेसन हे कितपत तूप ऑब्झर्व करतं याच्यावरती तुपाचं प्रमाण अवलंबून असतं। तर 15 ग्रॅम घेतलेलं सर्व तूप इथे मी टाकून घेणार आहे। थोडंसं आणखी आपल्याला ड्रायच वाटतंय। साधारणतः बेसनचे लाडू तयार होईपर्यंत आपल्याला 190 ते 200 ग्रॅम इतकं तूप लागतंय। तर इथे मी 190 ग्रॅम तुपाचा टोटल वापर केलेला आहे। तर आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बऱ्याचदा काय होतं, बेसन भाजत असताना सुरुवातीला सर्व तूप टाकल्यामुळे बेसन ते पातळ होण्याची शक्यता असते व लाडू वळल्यानंतर ते लाडू आकार धरत नाहीत व लाडवाचा शेप बिघडला जातो। त्याच्यामुळे सुरुवातीलाच अगोदर तूप टाकायचं नाही, सर्व तुपाचा अंदाज घ्यायचा। तर इथे बघू शकता सर्व व्यवस्थित मिश्रण मिक्स करून झालेलं आहे। आता आपण लाडू वळायला घेऊया। तर लाडू वळताना दोन्ही हाताच्या साहाय्याने लाडू वळून घ्यायचा। प्रेस करून व्यवस्थित गोल आकार देऊन घ्यायचा बेसनच्या लाडवाला। तर बघू शकता लाडू वळून मस्त आकारामध्ये गोल तयार करून घेतलेला आहे। तर या तयार केलेल्या लाडवाला आपण एक काजूची पाकळी लावून घ्यायची। जर तुम्हाला वरून पिस्त्याचे काप लावायचे असतील तरी काही हरकत नाही। तुम्हाला जे सुकामेवा आवडेल तो सुकामेवा लावून घेऊ शकता आणि एक मनुका लावून घ्यायचा, म्हणजे छान चंद्रकोर आकार मध्ये लाडवाला डिझाइन येते। तर इथे बघू शकता इथे आपला परफेक्ट लाडू बनवून तयार झालेला आहे। याच प्रकारे आपण सर्व मिश्रणाचे लाडू बनवून घेऊया। तर तुम्हाला सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनल मध्ये अचूक प्रमाण आणि परफेक्ट रेसिपी पाहायला मिळणार आहेत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा। तर बेसनचे लाडू कसे बनवायचे या रेसिपी मध्ये मी सांगितलेल्या सर्व बारीक सारीक टिप्स फॉलो करून तुमचे लाडू खमंग आणि छान चवीला लागणारे बनवून घेऊ शकता। तर इथे बघू शकता बेसनचे लाडू सर्व वळून तयार झालेले आहेत। तर याच्यातला एक लाडू मी तुम्हाला हातामध्ये घेऊन दाखवते। बघू शकता अगदी गोल शेप मध्ये व्यवस्थित छान। तर हा लाडू बनवल्यानंतर कुठेही वेडा वाकडा किंवा असा झालेला नाही अजिबात। अगदी गोल ठील असा आपला लाडू बनवून तयार झालेला आहे। तर बनवून घेतलेले लाडू मी वजनी प्रमाणात किती तयार झालेले आहेत तेही तुम्हाला मी दाखवणार आहे। तर इथे बघू शकता एक वजन काटा घेतलाय, त्याच्यावरती 0 आणलेला आहे। एक डिश ठेवून घ्यायची। तर या डिशचं वजन 147 ग्रॅम इतकं आहे। हे मायनस करून घ्यायचं। डिश उचलून बघायची तर वजन मायनस झालेलं आहे। याच्यावरती आता आपण डिश मध्ये लाडू ठेवूया। तर बरोबर इथे आपली परफेक्ट 1 किलोची रेसिपी तयार झालेली आहे। तर ऑर्डर घेण्यासाठी या बेसनच्या लाडवाचं साहित्य अचूक प्रमाण आणि परफेक्ट रेसिपी आहे। पहिल्याच प्रयत्नामध्ये अगदी तुम्ही बेसनचे लाडू छान परफेक्ट रेसिपी अचूक प्रमाणासहित बनवू शकता। कुठेही या लाडवाचा वेडा वाकडा किंवा तूप जास्त झाले किंवा साखर जास्त झाले किंवा बेसन जास्त झाले असा काहीच प्रकार नाही। अगदी पहिल्याच प्रयत्नात तुम्ही हा पूर्णपणे गोल ठील असा लाडू बनवू शकता। तर बेसनचे लाडू ही माझी रेसिपी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, हाईप करा। धन्यवाद।